क्वेश्चन नंबर 6 आहे. सम tickets of rupees 200 and some are 100 rupees. आपल्याला यामध्ये कंडिशन दिलेली आहे की द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ रुपीज 200 ही काय आहेत, 20 मोर आहेत, कोणापेक्षा 100 रुपीज तिकीट पेक्षा जास्त आहेत. मग सपोज काय करायचं सांगा आपण पहिल्यांदा. सपोज द नंबर ऑफ 100 रुपीज तिकीट्स किती मानले मगाशी, एक्स मानले ना. तिकीट्स आर एक्स. 100 रुपयाची तिकीट किती मानली आपण, एक्स मानली. मग ह्या एक्स पेक्षा 20 न जास्त कोण आहेत, हा द नंबर ऑफ दॅट घेऊया. द नंबर ऑफ रुपीज 200 तिकीट्स काय होणार आहेत, किती जास्त आहेत, 20 न जास्त आहेत. कुणापेक्षा, ह्याच्यापेक्षा. ह्याच्यामध्ये 20 वाढवायचं. का 20 वाढवलं सांगा, तर आपल्याला सांगितलं की 200 रुपये तिकीट किती 20 न जास्त आहेत. किती जास्त आहेत, 20. मग मला सांगा एवढी तिकीट 100 रुपयाची आहेत, माझ्याकडे पैसे किती साठणार, 100 गुणिले एक्स. किती अमाऊंट होणार सांगायची, अमाऊंट किती होणार, एक तिकीट 100 रुपयाचं आहे, माझ्याकडे बंडल कितीच आहे, एक्सच आहे. मग 100 गुणिले काय होणार इथं, एक्स. ही अमाऊंट होणार पहिल्याची. काय झाली, ह्याची अमाऊंट. आता ह्याची अमाऊंट काय येणार, ह्याची अमाऊंट किती होणार, कुणाचा गुणाकार करणार, इथं ह्या दोघांचा गुणाकार केला. इथं 200 गुणिले काय करणार मी, एक्स अधिक 20 करणार. 100 गुणिले एक्स, एका तिकिटाची किंमत किती आहे, 100 आहे. अजून तिकीट आपल्याकडे किती, एक्स आहेत. मग 100 गुणिले एक्स आलं. इथं आपल्याकडे किती रुपये तिकीट आहेत, 200. आणि किती आहेत, एवढे आहेत. त्याला गुणाकार करायचा आहे. तर आता आपल्याला तिकिटे विकून किती रुपये मिळालेत, 37,000 रुपये मिळालेले आहेत. मग काय करायचं, 100 एक्स अधिक काय करायचं, 100 एक्स अधिक हे घ्यायचं 200 एक्स अधिक 20 बरोबर किती होणार आपलं. चल असं का घेतलं मी, इथं 100 एक्स घेतलं, हे घेतलं. हे 100 रुपयाची तिकीट विकून मिळणारी रक्कम आहे आपल्याकडे. ही किती रुपये तिकीट मिळून, आणि ही रक्कम कुणाची आहे, 200 रुपयाची तिकीट विकून मिळणारी रक्कम आहे आपल्याला. आणि दोन्ही मिळून आपल्याला किती रुपये मिळणार आहे बंडल. चला आता गुणाकार करा. 100 एक्स आहे तसं 200 ने एक्स ला गुणलं, चला 200 ने 20 ला गुणा 4000 काय आलं. चला फिरवा फिरवी करा, इकडं प्लस इकडे काय होणार प्लस. आणि 100 एक्स अधिक 200 एक्स 300 एक्स झालेला इथं. आणि 37,000 मधून 4,000 गेले, किती उरले सांगा. हे 300 एक्स आहे तसं किती उरले, 33,000. 33,000 मधलं काय करायचं, इकडचे 2 शून्य कट, इकडचे 2 शून्य कट. राहिलं काय सांगा आपल्याकडे, एक्स. काय राहिले, मग यातले 2 शून्य कट करा, आपले 3 झाले ना. बघा 33,000 मधले किती शून्य कट झाले, फक्त 2 कट झाले. मग 330 भागिले काय येणार, 3 येणार. गुणाकार काय झालं, 3 एके 3, 3 एके 3 आणि हा 0. म्हणजे एक्स किती आलं आपलं 100. मग जे एक्स आपण कुणाला मांडलेलं सांगा, ह्याला मांडलेलं. 100 रुपयाची तिकीट आपल्याकडे किती आली, 110 आले.